नमस्कार मित्रांनो, तर कालपासून तुम्ही एक न्यूज बघतच असेल. कोल्हापूरची जी नांदणी गावातली जी हत्तीने आहे तिच्याविषयी सगळेजण चर्चा करत आहे. तर चर्चेसारखा विषय झालेलाच आहे, कारण लोकांच्या म्हणजे भावनांशी ते आत्तापर्यंत सरकार खेळत होतं, पण आता जे बोलू नाही शकत असे ज्यांना जे मुकी प्राणी आहे त्यांच्या पण फिलिंगशी खेळण्याचं काम चालू झालं आहे. तर मला त्यांना कोणाविषयी वाईट मत द्यायचं नाही, पण मला असं म्हणायचं आहे की तिला आता गुजरातच्या वंतारामध्ये जेव्हा सोडतात तुम्ही, तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की जैनच्या मठामध्ये तिची चांगली काळजी घेऊ शकत नव्हते, मग डॉक्टरांनी जेव्हा तिचं चेकअप केलं, जेव्हा तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, तर त्यावेळेस तुम्ही जर ते बघितलेच, पण सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा आदेश होता की तिला गुजरातच्या वंतारामध्येच पाठवण्याचा. ठीक आहे, ती 35 वर्ष त्या गावाशी जोडली होती, तिच्या भावना जोडल्या होत्या. मुकं प्राणी बोलू नाही शकत, माणसं आवाज उठवतात, आंदोलनं करतात, तसं मुकं प्राणी करू शकत नाही. पण मला असं म्हणायचं की जर तुम्हाला एवढ्या सत्तेची त्या काळजी आहे, तर तुम्ही रस्त्यावर जे जनावर मरून पडतात, ते जे गायी रस्त्यावर सोडल्या जातात, ते ज्या गायी खूप वयस्कर झाल्या आहेत, तर तेव्हा ते रस्त्यावर सोडून दिले जात आहे आणि ट्रकनी उडवले जाते, तेव्हा हे सरकार झोपलं आहे का? मग त्यांना पण वनतारामध्ये घेऊन जा ना, त्यांची पण केअर घ्या. सगळ्यांनाच बरं वाटेल की रस्त्यावर जे ॲक्सिडेंट्स होतात ते जनावरं मोकळी सोडल्यामुळे ती होणार नाही, आणि ह्या सगळ्या ह्या पण केअर घेतल्या पाहिजे. तिची फिलिंग जेव्हा त्याबरोबर जुळली होती त्या गावाबरोबर, आणि तिचं मठामध्ये ज्यावेळेस त्यांचे जैन लोकांचं जेव्हा धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेसच तिची हे करत होते. पण जर तिला काही खूप जास्त त्रास असता किंवा तिला काही प्रॉब्लेम असतात, तर आय अंडरस्टँड की तिला व तुम्ही गुजरातच्या ठीक आहे, आता तुम्ही हा जो ॲक्ट काढला आहे, नवीन कायदा काढला आहे, तर तो कायदा जर लोकांच्या चांगल्यासाठी आहे, तर बाकीच्या पण गोष्टींकडे थोडं लक्ष द्या, कारण लोकांच्या भावनांशी खेळून तुम्हाला काही भेटणार नाही. आणि असं म्हटलं जातं की कसं असतं ना, कर्म हे नेहमी मी सांगत आलेली माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, माझा हाच वर्ड असतो कर्म, आणि मी आजही तोच वर्ड बोलेल, कर्म. तर कसं असतं ना, कोणाच्या फिलिंगशी घेऊन ते त्यांच्या डोळ्यातनं अश्रू काढून ते कर्म आपल्याला रिटर्न येत असतात. तो माझी एकच विनंती आहे सगळ्यांना, याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की मत मांडा. आणि आता तर तुम्ही तर बघितलंच असेल तो व्हिडिओ, तुम्ही बघू शकता. तर मी पण इथे दाखवलं आहे किती वाईट पद्धतीने मी अक्षरशः व्हिडिओ बघताना रडले. सो